अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली नारळवडी म्हणा किंवा नारळ बर्फी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. ती म्हणजे तुम्हाला समजलेच असेल, नारळवडी म्हणा किंवा नारळ बर्फी म्हणा. एकदम मऊसूत होते आणि झटपट होते. तर नक्की रेसिपी पूर्ण पहा. जरी पहिल्यांदा बनवत असताल तरी अजिबात तुमची ही नारळ बर्फी फसणार नाही. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलेली रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 छोटे नारळ असे कापून घेतलेले आहेत, छोटे छोटे. त्याला मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आपण हा नारळाचा किस एका वाटीने मोजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, हे मी मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही विळीवरही खवणून घेऊ शकता. आता आपण हा खीस मी ह्याच वाटीने मोजलेला आहे. ह्या माझ्या 2 वाट्या भरलेल्या आहेत. आता काय करायचे, 2 वाट्या खीससाठी मी इथे पाऊण वाटी म्हणजे एका वाटीला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड जास्त असेल तर फूल घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे वेलची पूड घेतलेली आहे. इकडे मी 50 ग्रॅम खावा घेतलेला आहे आणि इकडे मी काजू आणि बदाम छोट्या किसणीने असे किसून घेतलेले आहेत. तुम्हाला कापून घ्यायचे असतील तर घेऊ शकता. मी असे किसून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मी इथे फूड येलो कलर वापरणार नाही, तो पण ऑप्शनल आहे. आता इकडे गॅस पेटवून घेऊयात. त्याच्यानंतर आपण भांडं ठेवून घ्यायचे आणि अगोदर आपण साखर घालून घ्यायची. आता इथे पाऊण वाटी साखरला मी पाव वाटीच पाणी ओतणार आहे. जास्त ओतायचं नाही आहे. पाऊण वाटी साखरला पाव वाटी पाणी. आता आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे, फक्त साखर आपल्याला इकडे विरघळून घ्यायची. बारीक गॅसवर आपण साखर विरघळून घ्यायचे. पाहू शकता इथे आपली आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. त्याच्यामध्येच मी इथे वेलची पूड टाकलेली आहे आणि फूड कलर टाकलेला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका किंवा स्किप करा. पण छान दिसते बर्फी म्हणून मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेतलं बारीक केलेलं आणि आता इथे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे मस्त. तुम्ही मध्यम गॅसवर इथे हलवू शकता. अधूनमधून तुम्ही मोठाही गॅस करू शकता. फक्त खाली लागणार नाही याची काळजी घ्या. ह्याला जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त वेळ नाही लागत. आता ह्याच्यामध्ये मी खावा घेतला होता, तो सुद्धा मी खिसून घातलेला आहे. असाच टाकला तरीही चालेल. आता हे पाहू शकता तुम्ही, इथे मी असंच परतून घेते. अजिबात परतणं थांबवायचं नाही आहे आपल्याला. जोपर्यंत आपलं सारण असं पूर्ण पाणी शोषून घेत नाही, सुक्कं होत नाही, तोपर्यंत असं छान असं आपल्याला हलवून घ्यायचे. ह्याला जवळजवळ 15 किंवा 20 मिनटे लागतात, जास्त वेळ लागत नाहीत. पाहू शकता आता आपलं इथे रेडी झाले बर्फीचं सारण. मी आता उतरून घेतले. पाहू शकता तुम्ही, असं छान आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. एका ताटाला आपण तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या. आता त्याच्यामध्ये ही वडी आपण थापून घ्यायची. सर्व सारण आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी इथे हे थापून घेते. गरम असल्यामुळे मी चमच्यानेच थापते. पाहिजे तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावलं की तर भाजणं थोडं कमी होतं. मग असं हाताने तुम्ही थापून घेतलं तरी चालेल. असं छान असं वडी थापून घेतली आहे मी आणि त्याच्यावरून मी हे किसलेले ड्रायफ्रूट काजू आणि बदाम ते घालून घेतलेले आहेत आणि त्याला पण असं थोडं थोडं प्रेस करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित बसले जातील. निघू नयेत म्हणून मी प्रेस केलेलं आहे. आता आपण हे जेव्हा ओलं असतं तेव्हाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण की मग सुकली आपली बर्फी की जरा वड्या पाडायला प्रॉब्लेम होतो. मग जेव्हा ओलं असेल तेव्हाच आपण ह्याच्यावर वड्या पाडून घेऊया. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. अगदी सोपी आहे आणि पटकन होते आणि नक्कीच आवडीने घरची खातील अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. आता इथे माझ्या वड्या पूर्ण पाडून झालेल्या आहेत. अर्धा नाही तर 1 तास, जास्तीत जास्त 1 तास पकडा. आपल्या वड्या मस्त अशा तयार होतात आणि छान अशा सेटही होतात ह्या वड्या. पहा, मस्त सेट झालेल्या आहेत. आता मी इथे तुम्हाला कट करून दाखवणार आहे. कट करताना ह्या वड्या अगदी फटाफट निघतात. पहा किती छान झालेली आहे आपली इथे नारळ बर्फी म्हणा किंवा नारळवडी म्हणा. दुसरी पण बघा कशी पटकन निघते. अशाच मी काढत जाते, तशाच त्या फटाफट निघतात.
किती अर्धा नाही तर 1 तासामध्ये ह्या वड्या सेट झालेल्या आहेत. तर नारळ पौर्णिमा येणारच आहे, तर नक्की तुम्ही नारळी पौर्णिमा या सणाला ही रेसिपी करून पहा. घरच्यांना नक्की आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल. इथे मी सर्व अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पहा किती दिसतात, ती सुंदर छान झालेल्या आहेत. आता एका आपण प्लेटमध्ये त्यांना काढून घेऊयात. अशाच वड्या मी प्लेटमध्ये सर्व काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एखादा लाईक पण नक्की करा. आता मी इथे सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हालाही तोडूनही दाखवते. ही वडी अजिबात ओलसर होत नाही आतून किंवा कडकही होत नाही, अगदी छान होते आणि टिकतेसुद्धा ती. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. पहा मी तोडून दाखवलेली वडी आतून एकदम मऊसूद होते, अजिबात ओलसर होत नाही किंवा कडकही होत नाही. चला, तर तुम्हाला ही नारळवडी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, एखादी कमेंट नक्की करा. चला, नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.